हे आहे दक्षिण सोलापूर तालुक्यातील वळसंग. इतिहासाची समृद्ध परंपरा आणि उज्ज्वल भविष्याची नवी दिशा. प्रगतशील आणि वेगाने विकसित होणारे गाव वळसंग. कुरनूर धरणाच्या सानिध्यात निसर्गरम्य वातावरणात वसलेले वळसंग सोलापूर पासून फक्त 12 ते 15 मिनिटे, अक्कलकोट पासून फक्त 12 ते 15 मिनिटे आणि रेनगर पासून केवळ 7 ते 8 मिनिटे अंतरावर सोलापूर अक्कलकोट महामार्गावरील उड्डाणपूल आणि वेगवान महामार्गाच्या थेट संपर्कात असलेले वळसंग. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 301व्या जयंतीनिमित्त उत्तर सोलापूर तालुक्यातील पाथरीत भव्य निकाली कुस्त्यांचे आयोजन करण्यात आले होते. सोलापूर जिल्ह्यासह पुणे, कोल्हापूर, लातूर आणि कर्नाटक राज्यातील नामांकित मल्लांनी या कुस्ती स्पर्धेत सहभाग घेतला होता. हजारो कुस्तीप्रेमींच्या उपस्थितीत झालेल्या अंतिम स्पर्धेत पैलवान रोहन केवडे यांनी दमदार कामगिरी करत प्रतिष्ठेची अहिल्या केसरी चांदीची गदा पटकावली. अंतिम लढत पैलवान रोहन केवडे विरुद्ध पैलवान शुभम मगर यांच्यात झाली. 1 तास रंगलेल्या या अटीतटीच्या लढतीत दोन्ही मल्लांनी डावाची लयलूट केली. उत्कृष्ट तंत्र आणि संयमाच्या बळावर रोहन केवडेने गुणांवर मात देत मैदान गाजवले. 75,000 रुपयांची रोख रक्कम आणि चांदीची भव्य अहिल्या केसरी गदा देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी राष्ट्रकुल सुवर्ण पदक विजेते रणजित नलावडे, उपमहाराष्ट्र केसरी भरत मेकाले, नॅशनल चॅम्पियन सुरेश आईवळे, माऊली हेगडे, सिद्धू माने, तुकाराम कांबळे, प्रकाश घोडके, गणेश नरुटे, रामभाऊ दुधाळ यासारखे मल्ल मैदानावर उपस्थित होते. मैदानाचे पंचपद डबल महाराष्ट्र चॅम्पियन श्रीकांत बंडगर, वस्ताद चंद्रकांत मारकड, दिनकर बंडगर, अमोल बंडगर यांनी सांभाळले. नारायण घंटे, लोकप्रधान न्यूज, सोलापूर. ज्या अहिल्याबाई होळकरांनी पूर्ण हातामध्ये तलवार घेतली, रणरागिणी मर्दासारखी झुंजली आणि पुण्यात्मक पुण्य काम म्हणजे देवालयाचा उद्धार केला, अनेक मंदिरांचा जीर्णोद्धार केला. नांगराला बैल झोपलेले असते तर त्या बैलांना विश्रांती देऊन पाण्याची व्यवस्था केली पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी. पॉइंट वरचे घेणं देणं नाही. चितपट कुस्ती झाली तर भरत निकाले वस्तात त्यांच्याकडून 500-500 रुपये, दोन्ही कुस्त्याला आणि पाटील साहेबांचे 1000 रुपये. पॉइंटवर रुपया सुद्धा नाही. नाही पॉइंटवर नाही, रुपया सुद्धा. चला 3 नंबर आणि 1 नंबरचे पैलवान आता 1000 रुपये देतात. छत्रपती शाहू महाराजांची आपण जोपासताय. अनु काका महाराज आपला देखील सन्मान होतो. शाबास. खटके म्हणतात त्याला बालाजी खटके. दत्ता पाटीलचा पट्टा विजय झाला. नजीक पिंपरी भोसले वस्ताचा पट्टा आणि बालाजी खटकेला चंद्रकांत मारकर वस्ता त्यांच्याकडून 200 रुपये. पलीकड खालचा चप्पल चित्ताय. धरेल त्याला पाडा सुटलेला पैलवान आहे तो सौरभ पवार. त्याच्या वजनी गटामध्ये महाराष्ट्रात त्यांना नंबर काढलेला आहे. सुलेमान म्हणतो हम भी कुछ कम नाही, तेरा तो दम नाही. आणि इकडं समोरासमोर कुस्ती चालू आहे. 1 नंबरची कुस्ती रक्कम रुपये 51,000. रोहन केवडे आणि शुभम मगर. अभिजित दादा खटके वस्ताचा पट्टा 1 आहे तर दुसरा आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुल काका पवारचा पट्टा. दोन्ही कोणाचे बोर आहे. कुस्ती करा. पंचाच्या भूमिकेत महामार्गावरून थेट वळसंगला सोलापूर अक्कलकोट गुलबर्गा महामार्ग, मोहोळ मंद्रुप वळसंग रिंग रूट, मुंबई पुणे हैदराबाद महामार्ग आणि सुरत चेन्नई ग्रीनफील्ड एक्सप्रेस अशा एकापेक्षा जास्त महामार्गाने वेढलेले गाव म्हणजे आपलं वळसंग. वळसंग हे आता महाराष्ट्राच्या नकाशावर नव्या विकासाचे केंद्र बनले आहे. वळसंगमध्ये आहेत प्रसिद्ध मंदिरे, सोलार हब, टोलनाका, जवळच आहे कुरनूर धरणाचे ताजे पाणी आणि निसर्ग सौंदर्य आणि विविध ठिकाणी आकर्षक हॉटेल्स व ढाबे सुद्धा. प्रवासात थकलेल्या प्रवाशांसाठी स्वादिष्ट जेवण, आराम, ताजेतवाने आणि प्रदूषणमुक्त वातावरण. वळसंग हे केवळ गाव नाही, एक उत्कृष्ट थांबा आहे, एक संधी आहे, एक भविष्य आहे. वळसंग
ऐतिहासिक वारसा, आधुनिक कनेक्टिव्हिटी आणि उद्याच्या विकासाची हमी. सोलापूर जिल्ह्याचा अभिमान आणि महाराष्ट्राचा गौरव. वळसंग.